गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये जोरदार असा पाऊस खरं तर सुरू आहे। आपण सध्या पुण्यामधल्या या डेक्कन ब्रिजवरती आहे आणि पुण्यामध्ये पाहू शकतोय की खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने पुण्यामध्ये पाऊस पडतोय। पुण्यातल्या हवामान खात्याने सुद्धा आता पुढील 4 तास हे पुणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल यांच्यासाठी रेड अलर्ट असा इशारा देण्यात आला आहे। आपण पाहू शकताय की पुण्यामध्ये सध्या सकाळपासून ही संततधार सुरू आहे। कधी अचानक पाऊस मोठ्याने सुरू होत आहे तर सातत्याने संततधार सुद्धा आपल्याला पाहू शकतो की पुण्यामध्ये जे आहे ते सुरू आहे। काल बारामती असेल, भिगवण असेल किंवा इंदापूर असेल या ठिकाणी जोरदार अशी अतिवृष्टी झालेली होती आणि यामध्ये अतोनात असं शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान झालं। काही नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून ही इशारा दिला आहे की इतरत्र कुठल्याही ठिकाणी घाटमाथ्यावरती नागरिकांनी बाहेर पडू नये। सतर्कतेचा जो इशारा आहे तो आपत्ती व्यवस्थापनाकडून देणार आहे, कारण की पुढील 4 तास हे अतिशय महत्त्वाचे आहेत। पुणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल या जिल्ह्याला हवामान खात्याच्या वतीनं रेड अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये जे सकाळपासूनच ही संततधार जी आहे ते सुरू आहे आणि पुढील 4 तास ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की हवामान खात्याकडून देण्यात आलेला जो रेड अलर्ट आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की गेले कित्येक दिवसांपासून ढगाळ वातावरण जे आहे ते सातत्याने पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि पाऊस पण सातत्याने पुण्यामध्ये पडताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन आदिल सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।